चार चांद लगाने अच्छे अच्छे धुरंधरी सुरेश बाबू जी के प्रोग्राम में चार चांद लगाने अच्छे अच्छे धुरंधर उतर गए। बिखर भी जाए मोती उसकी कीमत कभी कम नहीं होती, चाहे कचरे में फेंक दे हीरे को उसकी कीमत कभी कम नहीं होती। बिखर भी जाए मोती उसकी कीमत कभी कम नहीं होती, चाहे कचरे में फेंक दे हीरे को उसकी कीमत कभी कम नहीं होती। उसकी कीमत कभी कम नहीं होती और कितनी भी मुश्किल दौर क्यों ना हो, मगर नेक दिल वालों की कभी नियामत नहीं जाती, कभी नेक दिल वालों की कभी नियामत नहीं जाती। फिर से बाबा अपना सुरेश बाबू का गाना शुरू करता हूँ, शुरुआत से करता हूँ। अब जो रैली आई थी तो रैली का सम्मान करना हमारा फर्ज बनता है, नहीं क्या? इसी विषय पे तो पूरी चर्चा चली, इसी विषय पे पूरा प्रोग्राम है। हम अगर एक दूसरे का सम्मान नहीं करेंगे तो हमारा सम्मान कौन करेगा? इसलिए कहना है। अरे हमने देखा 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 मेरे बाबू को सलाम निशान, मेरे बाबू को सलाम निशान। हमने देखा कमाल का नजारा, फुलवारा है बेचारा महापुरुषों के नाम का। हेलो हेलो, हमने देखा कमाल का नजारा, उजाला है हमारा महापुरुषों के नाम का। मेरे बाबू को सलाम निशान का, मेरे बाबू को सलाम निशान।
डोंगरे साहेबाशी आम्हाला वाटलं, कोणी सांगत होते डोंगरे साहेबाच्या स्टेजवर म्हणे भरपूर शायर केले म्हणे, बोळसरजी, बुराजी, अंबादाजी, माणिकरावजी सगळे शायर केले म्हणे. मला सांगितलं एका व्यक्तीनं, त्यांचं नाव आहे परसरामजी वानखेडे वाढू झाले म्हणे, तुम्ही एक काम करा म्हणे, डोंगरे साहेबाशी संपर्क करा म्हणे, कारण तुमची शायरी म्हणे त्याच पद्धतीची आहे म्हणे, आणि ते म्हणे जरूर तुम्हाला संधी देतील म्हणे. म्हणून मी साहेबाकडे एक दिवस आलो, म्हणून साहेबाकडे एक दिवस आलो, साहेबाशी भेटलो, बसलो आणि जेवण केलं मिळू, आणि मग साहेबांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, यावर्षी तुम्हाला आम्ही संधी देऊ म्हणे. तर आमच्या स्टेजवर म्हणे असं आहे, हो नंतर म्हणे गौरी गणपती हे घागरपेटे आगरपेटे हे काही चालत नाही म्हणे, हो हो रामाहरी मनाचं नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे, मग झालं आमचे फोन चालू. साहेबाचा नंबर घेतला, साहेब मला रोज गाईड करायची, मी ऐकायचं, एक 2-2 तास पण आम्ही बोलायचो नाही का. अशातून माझ्या म्हणजे जे माइंड, माझं जे काय म्हणतात त्याला माइंड यांनी पूर्ण ठोस करून टाकलं, त्याच्यातला सगळा कचरा काढून टाकला आणि मला अशा तऱ्हे यांनी तयार केलं. पण मला पहिले जे वाटत होतं, म्हणून माझे शब्द आहे, पहिले तो लगा हमें होगा कोई लीडर, जैसे बाकी होते हैं वैसे भी आज के जमाने में कितना और करना होते हैं. पर जब करीब से देखा तो मेरा अंदर चुका और बदला तरीका सोचने का, उस इंसान के बारे में होते 1000 में अरे आदमी निकला काम का. डोंगरे बाबू को सलाम, डोंगरे बाबू को सलाम. कार्यक्रमाचे आयोजक आणि संयोजक बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटना सामाजिक न्यायासाठी या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक सुरेश बाबूजी डोंगरे साहेब यांच्याकडून मला प्रेम वर्षाव म्हणून या त्यांच्या जीवन गीतावरती 500 रुपयाचं पारितोषिक मिळालं, फुलाचा गुलदस्ता मिळाला. मी त्यांच्या मनापासून आभार मानतो, कौतुक करतो की त्यांनी मला घडवलं. माझे नेहमीच त्यांच्या कार्याला वंदन आहे आणि सहकार्य 18 वर्ष झाले तुम्ही पाहता, 18 वर्ष आहे, आता किती वर्ष ठेवतात जयबी हा नंतरचा भाग आहे. तसेच आमचे मित्र सन्माननीय प्रसिद्ध शाहीर, ज्येष्ठ शाहीर, सन्माननीय आमचे मित्र शाहीर नागोरावजी धवस साहेब, मुक्काम सदन खैरीवाले, भारतीचे शाहीर यांच्याकडून मला सुद्धा 50 रुपयाची भेट मिळाली. माझ्या सर्वेशा प्रणाम, धन्यवाद, लाख शुक्रिया. मैत्रीपूर्ण करता है तो अपने आप सबका रिश्तेदार बन जाता है, वो अपने आप सबका रिश्तेदार बन जाता है.
राहायची सोय नव्हती